महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार. प्रत्येक बँक आस्थापनेत मराठी चालतं की नाही ते पहा. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं मनसैनिकांना आदेश. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय. चांगल्या पद्धतीनं मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. गंगेसह मिठी नदीतल्या प्रदूषणाचे भीषण दाखवत धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषण करणाऱ्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, राज ठाकरेंचा हल्लाबोल. संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांवर काव्यात्मक टीका. स्वतःला मुंबईचा शेलार समजणारा हाच तो झोलार. वांद्र्यातून निवडून येण्यासाठी शिवतीर्थावर पाठिंब्याची भीक मागतो, देशपांडेंचा हल्लाबोल. कॉमेडियन कुणाल कामराची आज खार पोलीस ठाण्यात हजेरी. कामराला मद्रास कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिल्यानं मुंबईतील कोर्टातूनही जामीन मिळणं गरजेचं. दुसऱ्या समन्सला कामरा हजर राहणार का याकडे लक्ष. कोल्हापूर गोकुळ दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ. आजपासून गायीचं दूध खरेदी दर 32 रुपये असणार. दूध उत्पादकांना फायदा होणार. सोलापूरचा वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलला पराभव करत पटकावली गदा. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. भाजपा नेते सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. पालघरच्या वाडा तालुक्यातील गारगावात बोलणारा कावळा. काका आहेत का आणि बाळा कुठे आहे. मुकणे कुटुंबातील सदस्यांशी कावळ्यानं संवाद साधल्याचा व्हिडिओ व्हायरल. ओडिशात बंगळुरू कामाख्या एक्सप्रेसचा अपघात. नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची माहिती. आजपासून महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावरती TV9 मराठी दिसणार.